आता आपण महाराष्ट्र बोर्ड क्लास 12 फिजिक्सचा नेक्स्ट चॅप्टर बघूया, करंट इलेक्ट्रिसिटी. तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्वात आधी तर आपण काही 10th चे कन्सेप्ट रिवाइज करू. बेसिक इलेक्ट्रिक सर्किट कसं असते, त्यात सिम्बॉल्स आपण कशाने डिनोट करतो, आपण रेजिस्टन्ससाठी काय सिम्बॉल वापरतो, सेल, बॅटरी, स्विच, या सर्व गोष्टींचे काही बेसिक सिम्बॉल्स वगैरे बघू. ओम्स लॉ बघू, करंट काय असते, ओम्स लॉ काय असते ते सर्व बघू. परत त्यानंतर सिरीज पॅरलल सर्किट्स, त्याचे बेसिक फॉर्म्युलेज म्हणजे इक्विव्हॅलंट आपण कसा काढू शकतो ते सर्व एक वेळा रिवाइज करू आणि त्यानंतर आपला 12thचा जो मेन चॅप्टर आहे तो स्टार्ट करूया. तर सर्वात आधी करंट म्हणजे काय, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज कॅरियर्स लाईक इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज करंट. जर एखाद्या कंडक्टरमध्ये, कंडक्टर म्हणजे असा सबस्टन्स जो इलेक्ट्रिसिटी कॅरी करतो, जो चार्जेस कॅरी करू शकतो, फ्लो ऑफ चार्जेसला अलाउ करतो, अशा सबस्टन्सला आपण कंडक्टर म्हणतो. तर जर कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक चार्जेसचा फ्लो होत असेल किंवा आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होत असेल तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला आपण करंट म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग करंट फ्लोज फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पॉईंट्स. परत याचा युनिट जो आहे करंटचा तो असते एम्पियर, आपण त्याला डिनोट करतो ए नी. परत करंटचा जो सिम्बॉल आहे ज्याला आपण करंटने डिनोट करतो तो आहे आय. तर करंट इज इक्वल्स टू असते चार्ज पर युनिट टाइम, म्हणजे युनिट टाइममध्ये किती चार्ज फ्लो झाला थ्रू द कंडक्टर त्याला आपण म्हणतो करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर. तर त्याचा फॉर्म्युला असते चार्ज अपॉन टाइम. चार्जला आपण डिनोट करतो क्यूनी, टाइमला टीनी, म्हणजे क्यू अपॉन टी इज द फॉर्म्युला फॉर करंट. हा फॉर्म्युला आपण 10th मध्ये पण शिकलो. तर आता बघूया ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ म्हणते पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज V इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ करंट इंटू रेजिस्टन्स I इंटू R. बघा आता रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघूया. तर प्रॉपर्टी ऑफ द कंडक्टर टू रेजिस्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. कोणत्याही कंडक्टरची प्रॉपर्टी, ज्या प्रॉपर्टी थ्रू कंडक्टर त्यामधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रिक करंटला रेजिस्ट करते किंवा रेजिस्टन्स ऑफर करते, एक अपोजिशन ऑफर करते, त्या प्रॉपर्टीला, कंडक्टरच्या त्या प्रॉपर्टीला आपण रेजिस्टन्स म्हणतो. तर रेजिस्टन्सला आपण डिनोट करतो आर नी आणि त्याचं एसआय युनिट असते ओहम. ओहमला आपण डिनोट करतो ओमेगानी. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे असते रेजिस्टरचं ते असते असं, म्हणजे एक स्ट्रेट लाईन, मग अशा झिगझॅग लाईन, परत स्ट्रेट लाईन, किंवा आपण अशा प्रकारे दाखवू शकतो एक स्ट्रेट लाईन, एक रेक्टँगल आणि स्ट्रेट लाईन. मोस्ट ऑफ द टाइम आपण हा झिगझॅग लाईन वाला सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर एक असते व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल रेजिस्टर पण रेजिस्टन्सच असते, पण रेजिस्टर हा तो रेजिस्टर असते ज्याचा आपण रेजिस्टन्स चेंज करू शकतो. त्यावर एक असा मॉब किंवा एक असा स्विच प्रेझेंट असते ज्याला आपण स्लाइड करून त्याचं रेजिस्टन्स चेंज करू शकतो. जर 5 ओहमचं असेल तर आपण 5 ओहमवर सेट करू शकतो. आपल्याला वाढवायचं आहे, सपोज 10 ओहम करायचं आहे तर आपण त्याला 10 ओहमवर सेट करू शकतो. अशा रेजिस्टरला ज्याचं रेजिस्टन्स आपण चेंज करू शकतो त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतो. आणि व्हेरिएबल रेजिस्टरचा सिम्बॉल असते तेच परत स्ट्रेट, झिगझॅग लाईन आणि एक क्रॉस ॲरो, परत सेम स्ट्रेट लाईन, एक रेक्टँगल आणि एक स्ट्रेट ॲरो जो त्याला कट करून निघेल. आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय ते बघूया. तर रेजिस्टिव्हिटी इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट क्रॉस सेक्शन एरिया. तर बघा रेजिस्टन्स एक अशी प्रॉपर्टी असते कोणत्याही कंडक्टरची ज्याच्या थ्रू तो इलेक्ट्रिक चार्जला किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेसला रेजिस्टन्स ऑफर करते, अपोजिशन ऑफर करते. आणि रेजिस्टिव्हिटी पण एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असते कंडक्टरची, पण प्रत्येक कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी फिक्स असते. म्हणजे आपण म्हणू शकतो की कोणत्याही कंडक्टरच्या युनिट लेंथ आणि युनिट क्रॉस सेक्शन एरिया किती रेजिस्टन्स ऑफर करते त्याला आपण त्याची रेजिस्टिव्हिटी म्हणतो. तर तेच इथे म्हटलं आहे इट इज रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, पण कोणता कंडक्टर ऑफ युनिट लेंथ, ज्याची युनिट लेंथ आहे परत युनिट क्रॉस सेक्शन एरिया आहे, अशा कंडक्टरच्या रेजिस्टन्सला आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो. आणि प्रत्येक सबस्टन्सची जी रेजिस्टिव्हिटी असते ते वेगवेगळी असते, परत फिक्स असते आणि डिनोटेड बाय रो. आपण रेजिस्टिव्हिटीला असं रो आणि डिनोट करतो. जी रेजिस्टिव्हिटी असते कोणत्याही एका मटेरियलची, जर कॉपर आपण कन्सिडर केला तर कॉपरची रेजिस्टिव्हिटी फिक्स आहे. आपण कोणत्याही वेगवेगळे कॉपरचे पीसेस घेतले सर्वांची रेजिस्टिव्हिटी सेम राहील. पण जर आपण एक कॉपर घेतला, गोल्ड घेतला, कॉपर घेतला, सिल्वर घेतला तर रेजिस्टिव्हिटी वॅरी करेल. रेजिस्टिव्हिटी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स, सेम फॉर सेम मटेरियल. तर आता आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बघू. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपण हा 10th मध्ये पण शिकलो, दॅट इज R इज इक्वल्स टू रो इंटू L अपॉन A.
इथे जो L आहे तो लेंथ ऑफ द कंडक्टर आहे आणि A इज द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर आणि रो इज रेजिस्टिव्हिटी. तर आपण म्हणू शकतो या फॉर्म्युलावरून की रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन लेंथ, एरिया आणि टेम्परेचर. रेजिस्टन्स जो आहे कंडक्टरचा तो टेम्परेचरवर पण डिपेंड करेल, पण रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन टेम्परेचर. रेजिस्टिव्हिटी लेंथवर किंवा क्रॉस सेक्शन एरियावर डिपेंड करणार नाही, कारण रेजिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करताना आपण कंडक्टरची लेंथ आणि क्रॉस सेक्शन एरिया फिक्स करतो. आपण म्हणतो कोणत्याही सबस्टन्सचा, कोणत्याही कंडक्टरचा आपण युनिट लेंथच घेणार आणि युनिट क्रॉस सेक्शन एरियाच घेणार आणि आता त्या डायमेन्शनमधून किती रेजिस्टन्स ऑफर होत आहे त्याला आपण त्याची रेजिस्टिव्हिटी म्हणणार. म्हणून रेजिस्टिव्हिटी लेंथ आणि क्रॉस सेक्शन एरियावर डिपेंड करत नाही, फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. आणि रेजिस्टन्स लेंथ एरियावर डिपेंड करेल म्हणजे आपण म्हणू शकतो की जर आपण डायमेन्शन्स चेंज केले, म्हणजे जर आपण एरिया चेंज केला किंवा लेंथ चेंज केली तर रेजिस्टन्स चेंज होईल, पण रेजिस्टिव्हिटी चेंज होणार नाही. आता इलेक्ट्रिक सर्किटचे काही एलिमेंट्स आणि त्याचे सिम्बॉल्स बघूया. हे एलिमेंट्स आपल्याला लक्षात असले पाहिजे, कारण पुढे येणाऱ्या चॅप्टरमध्ये आपण सर्किट्स ड्रॉ करू तर आपल्याला समजलं पाहिजे की कोणता सिम्बॉल काय डिनोट करत आहे. सर्वात आधी ओपन स्विच. हा जो असते हा स्विच पॉइंट्स असते. जर अशा प्रकारे आपण डिनोट केला आहे तर हा झाला ओपन स्विच, म्हणजे सर्किट सध्याच ऑफ आहे. हे डिनोट करते की सर्किट ऑफ आहे. हा जो सिम्बॉल आहे हा झाला लॅम्पचा सिम्बॉल. हा किंवा हा आपण यूज करतो. त्यानंतर क्लोज स्विच म्हणजे सर्किट ऑन आहे हे डिनोट करायसाठी आपण हा सिम्बॉल यूज करतो, म्हणजे दोन पॉइंट्स आणि हे क्लोज्ड. त्यानंतर सेल डिनोट करायसाठी आपण दोन पॅरलल लाईन्स वापरतो, एक लहान एक मोठी. जी मोठी लाईन असते तो पॉझिटिव्ह टर्मिनल डिनोट करते, लहान लाईन निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरी आपल्याला माहिती आहे कॉम्बिनेशन ऑफ सेल्स असते, तर तेच हे एक पॅरलल लाईनचा सेट झाला. बॅटरी डिनोट करताना आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट्स यूज करतो, म्हणजे अशा अल्टरनेट स्मॉल अँड बिग पॅरलल लाईन्स. परत हा झाला पॉझिटिव्ह एंड, हा झाला निगेटिव्ह एंड. ॲममीटर एक असं डिव्हाइस असते ज्याने आपण सर्किटमधला करंट मेजर करतो. करंट मेजर करायसाठी आपण ॲममीटर वापरतो आणि ॲममीटर आपण सर्किटमध्ये डिनोट करतो ए नी, म्हणजे ए लिहून जर त्याला सर्कल आपण केला तर हा झाला ॲममीटरचा सिम्बॉल. व्होल्टमीटर इज अ डिव्हाइस ज्याने आपण व्होल्टेज मेजर करतो. कोणत्याही दोन पॉइंट्सच्या अक्रॉस व्होल्टेज मेजर करायसाठी व्होल्टमीटर वापरतात. तर व्होल्टमीटरला डिनोट करतो आपण या सिम्बॉलनी, म्हणजे सर्कल करून जर त्यात आपण व्ही लिहिला आणि हे असे टर्मिनल्स केले तर हे झालं व्होल्टमीटरचा सिम्बॉल. त्यानंतर फ्यूज आपल्याला माहिती आहे आपण इलेक्ट्रिक सेफ्टीसाठी यूज करतो. फ्यूजचा सिम्बॉल असते स्ट्रेट लाईन आणि रेक्टँगल. हा सिम्बॉल आपण मोस्टली चॅप्टरमध्ये यूज करणार नाही. नंतर इंडक्टर आपण मोस्टली यूज करू जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया आणि एसी सर्किट्स बघूया तेव्हा. पण तरी लक्षात ठेवायचं आहे की इंडक्टरला आपण डिनोट करतो अशा स्प्रिंग्सनी. आणि रेजिस्टर, फायनली रेजिस्टर बघितलंच आहे की रेजिस्टरचे झिगझॅग लाईन्स याने आपण डिनोट करतो. आता पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. तर बघा पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स म्हणजे आपल्याकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टर्स आहेत त्याला आपण पॅरलली अरेंज केलं, म्हणजे पॅरलल टू ईच अदर अरेंज केलं त्याला आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर म्हणतो. पण ओळखायचं कसं की कुठला सेट ऑफ रेजिस्टन्स पॅरलली अरेंज आहे आणि कुठला सिरीजमध्ये अरेंज आहे. तर त्याची एक ट्रिक असते, ट्रिक टू आयडेंटिफाय, दॅट इज करंट स्प्लिट्स. हे लक्षात ठेवायचं की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट डिवाइड होते. फॉर एक्झाम्पल ही डायग्राम बघा. या डायग्राममध्ये दोन रेजिस्टर आहे, हा झाला एक रेजिस्टर, हा झाला सेकंड रेजिस्टर. दोन्हीला मी अरेंज केला पॅरलली. आता मी कन्सिडर करतो की इथे बॅटरी आहे आणि बॅटरीमधून हा आय करंट येत आहे. पण या पॉइंटवर आल्यानंतर बघा हा आय करंट डिवाइड होईल या ब्रांचमध्ये आणि या ब्रांचमध्ये. या ब्रांचमध्ये जाणाऱ्या करंटला मी I1 म्हणतो, या ब्रांचमध्ये येणाऱ्या करंटला मी I2 म्हणतो. म्हणजे करंट डिवाइड झाला, करंट स्प्लिट झाला, म्हणून हे पॅरलल कॉम्बिनेशन झालं असं मी आयडेंटिफाय करू शकतो. परत या डायग्राममध्ये बघा तीन रेजिस्टर्स आहेत आणि आय करंट बॅटरीपासून येत आहे इथे. आता या पॉइंटवर आल्यानंतर परत करंटला डिवाइड व्हावं लागलं या ब्रांचमध्ये, या ब्रांचमध्ये आणि या ब्रांचमध्ये. करंट डिवाइड झाला म्हणजे करंट स्प्लिट झाला, म्हणजे हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. अशा प्रकारे आपण पॅरलल कॉम्बिनेशन ओळखू शकतो. नेक्स्ट असते सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशनला कसं ओळखायचं
तर सिरीज कॉम्बिनेशन करंट रिमेन्स सेम. पॅरललमध्ये करंट डिवाइड होते, पण सिरीजमध्ये जो करंट बॅटरीपासून आला तोच करंट कंटिन्यू होते, करंट डिवाइड होत नाही. तर अशा प्रकारे आपण सिरीजला ओळखू शकतो. जसं बघा इथे व्ही व्होल्टेजची बॅटरी अटॅच केली, बॅटरीमधून आय करंट रिलीज झाला आणि हाच करंट या पण रेजिस्टरमधून गेला आणि हाच करंट या पण रेजिस्टरमधून गेला. म्हणजे दोन्ही रेजिस्टर्समधून जाणारा करंट सेम आहे, म्हणून हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. तर अशा प्रकारे आपण सिरीज आणि पॅरलल ओळखू शकतो. यानंतर आता सिरीज आणि पॅरलल मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सेस कसं कॅल्क्युलेट करायचं दोन्ही केसमध्ये ते बघूया. जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेजिस्टर्स सिरीज मध्ये लावले असेल तर सगळ्या रेजिस्टर्सचं मिळून इक्विव्हॅलेंट रेजिस्टर सर्किटमध्ये किती ऑफर करत आहे, म्हणजे सर्व रेजिस्टन्स टोटली कंबाईन येऊन टोटल सर्किटमध्ये किती अपोजिशन करंटला ऑफर करत आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्या टोटल अपोजिशनला आपण म्हणतो टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. सिरीजमध्ये जो टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तो असते सिम्पली सम ऑफ ऑल द रेजिस्टन्स. जितके रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट आहे सर्वांचा सम करायचा असते आणि तो झाला आपला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन सिरीज. त्यानंतर पॅरलल मध्ये आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करू, तर बघा सपोज R1 आणि R2 दोन रेजिस्टन्सेस आहे जे पॅरलल मध्ये आहे. तर प्रत्येक रेजिस्टन्सचा आपण रेसिप्रोकल घेऊ आणि ऍड करत चालू. 1/R1 + 1/R2, जर आणखी एक असला असता तर +1/R3. असं करत करत आपण सर्व रेजिस्टन्सचे रेसिप्रोकल्स ऍड करू. त्यानंतर त्याला सॉल्व करू. सॉल्व केल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल रेसिप्रोकल्सला ऍड करून मिळालेली व्हॅल्यू आपल्याला देईल 1/R इक्विव्हॅलेंट. आपल्याला पाहिजे आहे R इक्विव्हॅलेंट फक्त. तर एक वेळा परत आपल्याला त्या आलेल्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला R इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू मिळेल. आता मूव्हिंग टुवर्ड्स मेन चॅप्टर. तर सर्वात आधी तर काही बेसिक डेफिनेशन्स आपण बघून घेऊ. बघा सर्वात आधी तर इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय. इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स सच ॲज इलेक्ट्रिकल सेल, बॅटरी, की, एमीटर, व्होल्टमीटर कनेक्टेड टुगेदर टू फॉर्म अ कंडक्टिंग पाथ. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे असा कंडक्टिंग पाथ म्हणजे चार्ज कॅरिंग पाथ ज्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आपण कनेक्ट केले आहे. लाईक आपण बॅटरी, एमीटर, व्होल्टमीटर, सेल, त्यानंतर लॅम्प, रेजिस्टर्स असे काही एलिमेंट्स एका पाथमध्ये कनेक्ट केले आहे आणि तो कंप्लीट पाथ हे कंडक्टिंग पाथ आहे. अशा पाथला आपण इलेक्ट्रिकल सर्किट म्हणतो. त्यानंतर जंक्शन, अ पॉइंट इन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स किंवा आपण म्हणू शकतो 2 or more वायर्स आर जॉईंड टुगेदर इज कॉल्ड ॲज जंक्शन. एक असा पॉइंट सर्किटमधला ज्या पॉइंटवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर जॉईन झाले आहे किंवा आपण म्हणू शकतो वायर्स जिथे कनेक्ट झाले आहे तशा पॉइंटला आपण जंक्शन म्हणतो. आणि हा एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, एक इम्पॉर्टंट टर्म आहे. यावरच आपण पुढे एक लॉ पण शिकणार आहे. तर हे बघा इथे इमॅजिन करा की हे 3 वायर्स आहेत. एकामधून येणारा करंट I1 आहे, यामधून I2 आहे, यामधून I3 आहे. एका सर्किटमधले वायर्स आहेत जे या पॉइंटवर येऊन जॉईन होत आहे आणि म्हणून हा पॉइंट इथला झाला जंक्शन. तसंच इथे बघा इथे रेजिस्टर्स अटॅच आहे आणि हा एक वायर इकडून येत आहे, हा एक वायर इथून येत आहे, एक वायर इकडून येत आहे. इथे काही वायर्स या पॉइंटवर अटॅच झाले आहे आणि म्हणून याला आपण जंक्शन म्हटलंय. परत नेक्स्ट डेफिनेशन आहे लूपची. लूप म्हणजे काय, अ क्लोज कंडक्टिंग पाथ इन अ इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड लूप. म्हणजे आपण रेजिस्टर्स, परत एमीटर, व्होल्टमीटर असे काही एलिमेंट्स आपण एका सर्किटमध्ये कनेक्ट केल्यानंतर स्विच क्लोज केला आहे, सर्किट कंडक्टिंग आहे. अशा एका क्लोज लूपला किंवा एका क्लोज सर्कलला, एका क्लोज कंडक्टिंग पाथला आपण लूप म्हणतो. जसं इथे आपण बघू शकतो बघा बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे, एक लॅम्प आपण लावला आहे. परत या पूर्ण सिस्टीमला सिरीजमध्ये आपण एक रेजिस्टन्स अटॅच केला आहे आणि एक स्विच आहे. हे स्विच पण क्लोज्ड स्विच आहे म्हणजे सर्किट ऑन आहे. आणि हा जो आता कंप्लीट पाथ इथे करंटचा तयार झाला या कंप्लीट पाथला आपण लूप म्हटलंय. त्यानंतर ब्रांच, इट इज एनी पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन. कोणतेही 2 जंक्शन म्हणजे असे पॉइंट्स ज्यावर कंडक्टिंग वायर्स जॉईन केलेले असतात. तर कोणत्याही 2 पॉइंटला त्या 2 जंक्शनला कनेक्ट करणारा जो पार्ट असते त्या पार्टला आपण ब्रांच म्हणतो. जसं ही डायग्राम ऑब्झर्व करा. या डायग्राममध्ये बघा हा एक जंक्शन आहे, इथे 3 वायर्स जॉईन होत आहे. परत हा एक जंक्शन आहे, इथे 3 वायर्स कनेक्ट होत आहे.
या दोन्ही जंक्शनला जॉईन करणारा हा जो R3 रेझिस्टन्सचा पार्ट आहे त्याला आपण ब्रांच म्हटलंय.